हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, MHCD 2024च्या विद्यार्थ्यांसाठी खूपच इम्पॉर्टंट अपडेट ह्या इकडे आलेली आहे. आता बरीच मुलं मला विचारत होती, दादा MHCDचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कधी सुरू होणार आहे, दादा MHCDचे रजिस्ट्रेशनचे प्रोसेस कधी सुरू होणार आहेत. तर ह्यासाठी CET सेलनी ऑफिशियली तुम्हाला नोटीस प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काय काय दिलं आहे की तुमचे MHCDचे रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहेत, PCMची एक्झाम कधी असणार आहे, PCBची एक्झाम कधी असणार आहे. तर ही CET सेलनी तुम्हाला नोटीस प्रोव्हाइड केली आहे. आता ही जी वेबसाईट आहे ही CET सेलनी नवीनच वेबसाईट लॉन्च केलेली आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे आणि सगळ्यात खाली जर तुम्ही ते बघितलं, इकडे तुम्हाला सगळं नोटीसचा सेक्शन दिलेला आहे. म्हणजे जेवढे पण काय अपडेट्स येतील, जेवढे पण काय PDFs येतील, तर ते सगळे PDF तुम्हाला CET सेल ह्या इकडे तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आता ह्या इकडे तुम्हाला दिलेलं आहे ॲक्टिव्हिटी शेड्यूल फॉर ऑल CET रजिस्ट्रेशन्स. म्हणजे जेवढे पण CETचे एक्झाम्स होणार आहेत तर त्या सगळ्या CETचे एक्झामचे रजिस्ट्रेशनचे डेट्स काय काय आहेत तर ही CET सेलनी तुम्हाला इकडे नोटीस प्रोव्हाइड केली आहे. ही जर तुम्हाला नोटीस बघायची असेल, इकडे तुम्हाला डाउनलोड सेक्शनमध्ये तुम्हाला हा सिम्बॉल बघायला मिळेल. एक काइंड ऑफ PDF टाईपचा एक सिम्बॉल आहे. तर त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासमोर एक PDF ओपन होईल. आता ह्या PDFमध्ये जेवढे पण CETचे एक्झाम्स होणार आहेत, MBA CET पासून MCA CET, परत MST CET, तर त्या सगळ्या CETचे एक्झामचे डेट्स तुम्हाला इकडे प्रोव्हाइड केलेले आहेत. जर तुम्ही एकदम खाली स्क्रोल डाऊन करून बघितलं, 15व्या आणि 16व्या नंबरला तुम्हाला MST CETचे रजिस्ट्रेशनचे डेट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. जर तुम्ही बघितलं PCB आणि PCM ह्या दोघांसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशनचे डेट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि त्यासोबतच जी ही एक्झाम कधी कंडक्ट होणार आहे ह्याची तुम्हाला टेंटेटिव्ह डेट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. आता जर तुम्ही ह्याकडे बघितलं तर PCB आणि PCMची जी एक्झाम आहे, MHCD PCM आणि PCBचे एक्झामचे रजिस्ट्रेशनचे डेट्स सेमच आहेत. 16 जानेवारीपासून तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल. ज्यांना पण पुढे जाऊन इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या सगळ्यांनी MHCDचा फॉर्म तुम्हाला भरावा लागतो. तर MHCDची फॉर्म फिलिंगची डेट आहे ही तुम्हाला 16 जानेवारीपासून ते 1 मार्चपर्यंत तुम्हाला इकडे दिलेली आहे. आता त्याचीच जर तुम्ही एक्झामची डेट बघितली तर MHCD PCBची एक्झामची डेट ही तुम्हाला 16 एप्रिलपासून ते 23 एप्रिलपर्यंत तुम्हाला इकडे दिलेली आहे. आणि जे तुम्ही PCMची एक्झामचे डेट्स बघितले ते इकडे तुम्हाला 25 एप्रिलपासून ते 30 एप्रिलच्या दरम्यान तुमची एक्झाम कंडक्ट होणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनचे डेट्स पण इकडे तुम्हाला प्रोव्हाइड केले आणि त्याच्यासोबत तुमची ही PCM आणि PCBची ग्रुपची एक्झाम कधी कंडक्ट होणार आहे तर ह्याचे पण तुम्हाला टेंटेटिव्ह एक्झामचे डेट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तर एकदा मी तुम्हाला परत शॉर्टमध्ये सांगतो, MHCD 2024ची PCM आणि PCBची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आहे ही 16 जानेवारीपासून ते 1 मार्चपर्यंत कंडक्ट करण्यात येणार आहे. आणि जर आपण PCBची एक्झामची डेट बघितली, जी टेंटेटिव्ह डेट तुम्हाला दिलेली आहे, पुढे जाऊन चेंजसुद्धा होऊ शकते. बट सध्यापुरती CETनी ही तुम्हाला डेट दिलेली आहे 16 एप्रिलपासून ते 23 एप्रिलपर्यंत. तेच जर आपण PCM ग्रुपची एक्झामची डेट बघितली तर ती तुम्हाला दिली आहे 25 एप्रिलपासून ते 30 एप्रिलपर्यंत. तर ही तुमची टेंटेटिव्ह एक्झामचे डेट्स असणार आहेत आणि ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग पण कधी सुरू होणार आहे ह्याचे पण डेट्स तुम्ही बघू शकता. आता जेव्हा पण तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल तर नक्कीच मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अपडेट करेन की तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झाली आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, काय काय चुका तुम्हाला नाही करायचे आहेत, ते सगळे व्हिडिओज मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जेव्हा पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सो गाईज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. जर काही पण डाऊट असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा. सो गाईज, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.